हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे लॅमार्किझम अँड स्पेसिएशन. ओके, सो लास्टच्या टॉपिक मध्ये आपण डार्विन्स नॅचरल सिलेक्शन थेअरी जी आहे किंवा द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन जे की चार्ल्स डार्विनने दिलं होतं याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आज आपण लॅमार्किझम बघणार आहेत. लॅमार्कने जे प्रिन्सिपल दिलं ते यूज अँड डिसयूज ऑफ दी ऑर्गन्स याच्यावरती त्यांनी त्यांचं प्रिन्सिपल आहे. ओके, की काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते काही ऑर्गन्स जे आहेत ते यूज करतात तर काही ऑर्गन्स जे आहेत ते यूज करत नाहीत. ओके, यूज अँड डिसयूज. सो हे जे आहेत ते आहेत लॅमार्क. ओके, आणि हे लॅमार्क्स जिराफ म्हणून आहे जे ऍक्च्युअली त्यांनी एक्सप्लेन करण्यासाठी त्यांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू होता इव्होल्युशनचा तो एक्सप्लेन करण्यासाठी हे एक एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं. ओके, सो याच्याबद्दल आपण पुढे डिटेल मध्ये बघणारच आहोत. सो लॅमार्किझम, थोडस आपण लॅमार्क बद्दल बघूया. ओके, सो लॅमार्कचं पूर्ण नाव आहे जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. ओके, त्यांचा जन्म जो आहे तो 1744 मध्ये झाला होता आणि 1829 मध्ये त्यांची डेथ झाली होती. ओके, सो एक इंटरेस्टिंग फॅक्ट अजून लॅमार्क बद्दल बोलायचा झाला तर ज्यावेळेस डार्विनचा जन्म झाला होता 1809 मध्ये त्यावेळेस लॅमार्कने इव्होल्युशन बद्दलचा आपलं प्रिन्सिपल काय केलं होतं जगासमोर मांडलं होतं. दॅट इज यूज ऑर डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. सो म्हणजे डार्विनच्या अगोदर पण कोणीतरी इव्होल्युशन मध्ये काम केले, त्यांचं नाव आहे लॅमार्क. ओके, लॅमार्कची अजून एक ओळख आहे जो बायोलॉजी हा वर्ड आहे. ओके, हा बायोलॉजी वर्ड पण पहिल्यांदा कुणी कॉइन केला असेल तर तो लॅमार्कने केला. ओके, त्याच्यानंतर अजून एक वर्ड आहे जो म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स. इनव्हर्टिब्रेट्स. ओके, हा वर्ड पण लॅमार्कनेच कॉइन केलेला आहे. ठीक आहे, हा पण वर्ड लॅमार्कनेच. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस आपण अॅनिमल किंगडम बघूया त्यावेळेस आपण इनव्हर्टिब्रेट आणि व्हर्टिब्रेट्स बघणार आहोत. Okay, Lamarck proposed that the activity of organism are responsible for their evolution. लॅमार्कचं म्हणणं असं होतं की ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी रिस्पॉन्सिबल आहे इव्होल्युशनसाठी. ओके, सो लॅमार्क हे एक फ्रेंच नॅचरलिस्ट होते. ओके, that proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation. Okay, so त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या लाईफस्पॅन मध्ये काही ना काही चेंजेस होतात. ओके, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये चेंजेस होतात आणि तेच चेंजेस त्यांच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात, ज्यालाच आपण काय म्हणतो इनहेरिटन्स. ओके, जे की इनहेरिट केले जातात. ओके, अँड सच चेंजेस अकर इन नेक्स्ट सबसिक्वेंट जनरेशन्स टू. आणि तेच चेंजेस नंतरच्या जनरेशन मध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. आता बघूया आपण लॅमार्क काय म्हणतात. सर, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क proposed that morphological changes occurring in living organism are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activity or laziness of that organism. म्हणजे काय की मॉर्फोलॉजिकल कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय होत आहेत, मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत आहेत. ओके, आणि तेच मॉर्फोलॉजिकल चेंजेस काय आहेत, इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, आता ह्या मॉर्फोलॉजिकल चेंजेसच्या मागचं रिझन काय आहे तर त्या ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीज आणि लेझीनेस. म्हणजे बघा, एखाद्या ऑर्गॅनिझमने जर एखादी ऍक्टिव्हिटी केली म्हणजे त्याच्यामध्ये तो कुठला तरी ऑर्गन खूप जास्त प्रमाणामध्ये युज करतोय म्हणजे त्या ऑर्गनचा युज होतोय. आणि लेझीनेस मध्ये म्हणजे काय करतोय की तो कुठल्या तरी ऑर्गनचा उपयोग करत नाही, तो लेझी आहे, त्या ऑर्गनचा त्याच्यामध्ये युजच होत नाहीये, त्याला आपण म्हणतो डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. ओके, आणि याच प्रिन्सिपलला त्यांनी काय म्हणलं होतं, द कन्सेप्ट ऍज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. ओके, की आपण काही
ऑर्गन्सचा यूज करतो, काही ऑर्गन्सचा यूज करत नाही. ओके, आणि याच्यावरतीच त्यांनी त्यांचं प्रिन्सिपल दिलं, दॅट इज द यूज ऑर डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. ओके, सो फर्दर ही स्टडीड दॅट neck of giraffe has become too long due to the browsing on the leaves of tall plants by extending their neck for several generations. ओके, त्यांचं बघा हे खाली एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, सो ही फर्स्ट जनरेशन आपण म्हणूया, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. ओके, सो याच्यामध्ये काय झालं की पहिल्यांदा जिराफची नेकची जी लेंथ होती ती खूप कमी होती. ओके, कारण की प्लांट जे होते ते थोडेसे काय होते, खाली होते. ओके, मग प्लांटची हाईट वाढली, सो प्लांटचे लिव्स वगैरे काय झाले, वरती आले. मग त्यावेळेस जिराफला काय झालं की मग त्याची मान तिथपर्यंत पोहोचे ना, मग काय केली त्या जिराफनी, त्याची मान काय केली, एक्सटेंड केली. त्याची मान काय केली, एक्सटेंड केली. ओके, आणि याच्यामुळे काय झालं की ते जिराफची जी आपण म्हणतो एवढी मोठी नेक आहे, ती नेक काय झालेली, एक्सटेंड झालेली, आणि तीच नंतर सबसिक्वेंट जनरेशन मध्ये ती ट्रान्सफर केली गेली. ओके, सो सिमिलरली shoulders of the iron smiths have become very strong due to the frequent hammering movement. Okay, जे आयर्न स्मिथ्स आहेत त्यांचे जे शोल्डर्स आहेत, ओके, त्यांचे शोल्डर्स खूप स्ट्रॉंग झाले. कशामुळे, बिकॉज ऑफ द कंटिन्युअस हॅमरिंग. ओके, जे लोखंडाचं काम वगैरे करतात आपण म्हणतो माणसं, त्यांचे जे शोल्डर्स असतात ते खूप स्ट्रॉंग असतात, कारण की ते खूप सबसिक्वेंटली किंवा खूप जास्त त्यांचं कामच काय तर हॅमरिंग. ओके, सो हॅमरिंग मुळे त्यांचे शोल्डर्सच्या मसल जे आहेत किंवा शोल्डर जे आहेत ते कसे झाले, स्ट्रॉंग झाले. सो हे त्यांनी रिझन दाखवलं होतं, कारण की इथलं त्याचा काय झालं, त्यांनी यूज केला, जास्त यूज केला त्याच्यामुळे. सो तसंच द विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमो हॅव बिकम वीक ड्यू टू द नो यूज. आता हे इमो किंवा ऑस्ट्रिच जे आहे, ओके, दे आर नॉन फ्लाइंग बर्ड्स आपण ज्याला म्हणतो, जे की फ्लाईट करू शकत नाही. ओके, आता ते का फ्लाईट करू शकत नाहीत, त्यांच्याकडे पण विंग्स आहेत, पण ते फ्लाईट करू शकत नाहीत कारण की त्यांनी त्यांच्या विंग्सचा युजच नाही केला फ्लाईटसाठी. ओके, सो ह्या बर्ड्सनी त्यांच्या विंग्सचा यूज नाही केला फ्लाईंगसाठी, म्हणून ते आता फ्लाय करू शकत नाहीत. ओके, देन लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वान and duck have become useful for the swimming due to the living in water, and snakes have lost their legs by modifications in their body for burrowing habit. Okay, सो जसं की अजून त्यांनी काही एक्झाम्पल सांगितले, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डक वगैरे जे आहेत, जे अक्वॅटिक बर्ड्स वगैरे आहेत, सो त्यांच्यामध्ये त्यांच्या लेग्स मध्ये काही मॉडिफिकेशन आले फॉर स्विमिंगसाठी, कारण की त्यांना तिथे राहायचं होतं म्हणून. नंतर त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलं, ते म्हणजे स्नेक्स. आता स्नेक्स जे आहेत त्यांना आपण लिम्बलेस रेप्टाइल्स म्हणतो. ओके, स्नेक्सला आपण काय म्हणतो, स्नेक्स आर लिम्बलेस रेप्टाइल्स. आता स्नेक्स जे आहेत ते रेप्टाइल्स मध्ये येतात. ओके, रेप्टेरिया क्लास. सो ते लिम्बलेस आहेत. आता लिम्बलेस म्हणजे त्यांना कुठलेही लिम्स नाहीयेत. ओके, अपेंडेजेस नाहीयेत. का, तर त्यांचं हॅबिट काय, बरोइंग हॅबिट आहे त्याच्यामुळे. सो ऑल द एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ acquired characters and are transferred from one to another generation. आता हे वरचे जेवढे आपण कॅरेक्टर्स बघितले, these all characters are acquired. All characters are acquired. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमनी ते कॅरेक्टर्स काय केलेले आहेत, acquired केलेले आहेत. ओके, acquired करणं म्हणजे काय, गेन करणं, त्यांनी मिळवलेले आहेत. आणि हे जे acquired कॅरेक्टर्स आहेत, हे acquired कॅरेक्टर्स काय झाले, ट्रान्सफर झालेले आहेत. acquired कॅरेक्टर काय झाले, ट्रान्सफर झाले फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, इनहेरिटन्स ऑफ acquired कॅरेक्टर्स. ओके, यालाच इनहेरिटन्स ऑफ acquired कॅरेक्टर्स, जे की लॅमार्किझमने दिलेली थिअरी आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ acquired कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम, ज्याला आपण लॅमार्किझम म्हणतो, किंवा ज्यालाच आपण इनहेरिटन्स ऑफ acquired कॅरेक्टर्स, म्हणजे जे कॅरेक्टर्स एका ऑर्गॅनिझमने acquired केले ते काय करणं, पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करणं. सो डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected.
ओके, सो लॅमार्कचं जे वर्क होतं ते काही प्रमाणामध्ये ऍक्सेप्ट केलं, ज्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी सांगितलं की की काही स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे काही ऑर्गन जे आहेत ते आपल्यामध्ये डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल आपण मसल्सचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपण जर मसल्सचे ऍक्टिव्हिटीज वगैरे केले तर मसल्स काय होतात, ग्रोथ होतात. मसल्सची काय होते, ग्रोथ होते. म्हणजे जिम मध्ये जे जाणारे लोक असतात वगैरे, सो त्यांनी काय केलं, मसल्सचा व्यायाम केला, एक्सरसाइज केली, सो मसल्स काय झाले, ग्रोथ झाले. ओके, आणि काही ऑर्गनचा जर आपण यूज नाही केला लेझीनेसमुळे आपल्या, ओके, सो त्या कॅरेक्टर्स काय होतात, डिजनरेट होतात. हे तर एक्सेप्ट झालं, बट हे जे अक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत ते नेक्स्ट जनरेशन मध्ये जातात किंवा ट्रान्सफर केले जातात, हे त्यांचं काय झालं, रिजेक्शन झालं. ह्याचं काय झालं, रिजेक्शन झालं. सो because it had been verified many times that modification brought in us are not transferred to the next generation, and thereby Lamarck's theory was disapproved. Okay, so हे प्रूफ करून दाखवलं अदर सायंटिस्टनी की जे आपल्यामध्ये काही कॅरेक्टर्स आपण गेन करतो, तो इंडिव्हिज्युअल गेन करतो, ते सगळे कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर केले जात नाहीत. ओके, सो याच्यामध्ये ना एक सायंटिस्ट होते विजमिन म्हणून. ओके, यांनी ना माईस वरती एक एक्सपेरिमेंट केला. माईस वरती हे डिस्प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी जे सांगितलं होतं इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स ते. सो त्यांनी काय केलं, जे माईसची फर्स्ट जनरेशन होती त्या जनरेशनच्या माईसची टेल काय केली, कट केली. टेल काय केली, कट केली. सो आणि त्या माईसला काय केलं, रिप्रोड्यूस करू दिलं. म्हणजे आता त्याच्यामध्ये युजच नाहीये त्या टेलचा त्या माईस मध्ये, कारण की टेल नाही. मग नेक्स्ट जनरेशन मध्ये काय व्हायला पाहिजे होतं, त्यांचं म्हणणं होतं की नेक्स्ट जनरेशन मध्ये जे माईस आहेत त्यांना पण टेल नसायला पाहिजे होते. ओके, पण असं झालं नाही, त्याच्यामध्ये टेल आली. मग त्यांनी काय केलं, त्या नेक्स्ट जनरेशनची पण टेल कट केली. थर्ड जनरेशन मध्ये टेल येईल म्हटलं, नाही येणार. सो थर्ड जनरेशन मध्ये पण टेल आली. थर्ड जनरेशनची टेल कट केली की फोर्थ जनरेशन मध्ये आता टेल येणार नाही. ओके, पण फोर्थ जनरेशन मध्ये पण टेल आली. सो याच्यावरून काय सिद्ध झालं की सगळेच कॅरेक्टर्स काय होत नाहीत, ट्रान्सफर केले जात नाहीत वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके, सो याच्यावरून आपण लॅमर्क्सची थेरी काय झाली त्यावेळेस डिस्प्रूव्ह झाली. सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स which it acquired to the next generation. This is called as ancestry of acquired characters. So जे आपण कॅरेक्टर्स acquired करतो, ओके, ते कॅरेक्टर्स काय आहेत, तर ते आर दी ancestry of acquired characters. आपल्याकडून, आपल्या ancestors कडूनच आपल्याला येणारे ते कॅरेक्टर्स असतात. ओके, सो हे होतं लॅमार्किझम सिम्पलचं. ओके, याच्यानंतर आपण एक छोटासा अजून एक कन्सेप्ट बघतोय, तो म्हणजे की स्पेसिएशन. ओके, सो स्पेसिएशनचा सिंपल मिनिंग असतो, स्पेसिएशन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. ओके, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज म्हणजेच स्पेसिएशन. स्पीसीज फॉर्मेशन होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पेसिएशन म्हणतो. ओके, आणि हे स्पेसिएशन बेसिकली कशामुळे होतं, तर बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. सी, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या इफेक्टमुळे नवीन स्पीसीज काय होते, फॉर्म होते. सो स्पीसीज काय असते, तर स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम that can produce fertile individual through natural reproduction. ओके, आता स्पीसीज आपण कशाला म्हणायचं, तर स्पीसीज जे आहे, दिस इज ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल which interbreed. ते काय करतात, इंटरब्रीड करतात and produce fertile offspring. फर्टाईल ऑफस्प्रिंग काय करतात, ते प्रोड्यूस करतात. याला आपण काय म्हणतो, स्पीसीज. आता ही जी स्पीसीजची डेफिनेशन आहे, दिस स्पीसीज डेफिनेशन
was given by the scientist Ernst Mayr. अर्न्स्ट मेयर नावाचे एक सायंटिस्ट होते ज्यांनी ही स्पीसीजची डेफिनेशन दिली. ओके, सो each species grow in specific geographical conditions. प्रत्येक स्पीसीज ही स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन्स मध्ये काय होते, ग्रो होते. आपण म्हणजे जी काही त्याची क्लायमॅटिक कंडिशन्स असेल किंवा जॉग्राफिकल कंडिशन्स असेल त्या कंडिशन्स मध्ये ती सर्व्हाइव्ह करते. वाय? बिकॉज देअर फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह एबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. ओके, कारण की बघा, आपण जर म्हणलं की या एका जिओग्राफिकल एरियाची कंडिशन्स वेगळी आहे, कारण की इथलं हॅबिटॅट वेगळं आहे. ओके, तिथलं फूड वेगळं आहे किंवा रिप्रोडक्शनची ॲबिलिटी किंवा पिरियड जो आहे तो वेगवेगळा आहे, आणि या जिओग्राफिकल एरियावरच्या जी स्पीसीज आहेत त्यांचा वेगळा आहे. म्हणजे काय झालं, इथली स्पीसीज आणि इथली स्पीसीज वेगवेगळी झाली. ओके, हवेवर genetic variation is responsible for formation of new species from earlier one. ओके, जर एखादी स्पीसीज होती त्याच्यामध्ये जर काही जेनेटिक व्हेरिएशन झाले असतील, ओके, म्हणजे डीएनए लेवलला जर काही चेंजेस झाले असतील, जेनेटिक व्हेरिएशन, तर त्याच्यामधून ही न्यू स्पीसीज काय होते, फॉर्म होते. सो बिसाइड्स geographical and reproductive changes are also responsible. geographical आणि जे काही रिप्रोडक्टिव्ह असतील तेही खूप महत्वाचा रोल प्ले करतात स्पेसिएशन मध्ये. सिमिलरली जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण बघूया की साधारणपणे हा एक जिओग्राफिकल एरिया होता. ओके, की एकच एरिया होता आणि अचानक काय झालं, इथून अशी एखादी रिव्हर वगैरे मधूनच फॉर्म झाले. ओके, सो इकडला एरिया चेंज झाला, इकडला एरिया चेंज झाला. सो इथे आपण म्हणूया की स्पीसीज 1 प्रेझेंट होती. ओके, एकच स्पीसीज होती आणि इथं पण तीच स्पीसीज 1च होती. ओके, पण हे मध्येच काय आली, एक रिव्हर आली, त्याच्यामुळं इकडल्या जिओग्राफिकल कंडिशन्स जे आहेत त्या काय झाल्या, चेंज झाल्या. इथल्या जिओग्राफिकल कंडिशन्स काय झाल्या, चेंज झाल्या. इकडल्या पण चेंज झाल्या. हिअर ऑल्सो चेंजेस. ओके, इकडल्या पण चेंजेस तयार झाल्या. सो ह्या खूप वर्षांनी काय झाल्या, वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि तिथल्या जिओग्राफिकल कंडिशन्स, क्लायमॅटिक कंडिशन्स काय झाल्या, चेंज झाल्या. ओके, मग ओव्हर थाउजंड्स ऑफ इयर, लगेच नाही, खूप वर्ष गेले आणि त्याच्यानंतर मग ही झाली स्पीसीज ए फॉर्म इथल्या आणि ही झाली स्पीसीज बी. अगोदर दोन्ही स्पीसीज काय होत्या, एकच होत्या. दोन्ही स्पीसीज काय होत्या, एक होत्या. पण ड्यू टू द जिओग्राफिकल बॅरियर, आता याला आपण काय म्हणतो, जिओग्राफिकल बॅरियर. या जिओग्राफिकल बॅरियर मुळे इथं काय झालं, आता ह्या दोन नवीन स्पीसीज काय झाल्या, फॉर्म झाल्या. नवीन दोन स्पीसीज फॉर्म झाल्या, स्पीसीज ए अँड स्पीसीज बी. ओके, सो हे झालं जिओग्राफिकल आयसोलेशन. कधी कधी रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन पण होतं. ओके, म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होणं, याला आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणतो, की ते इंटरब्रीड करू शकत नाहीत, किंवा रिप्रोडक्शन पिरियड जो आहे तो वेगळा असू शकतो, मॅच्युरिटी पिरियड जो असतो तो वेगळा असू शकतो. म्हणजे इकडल्या स्पीसीजचा मॅच्युरिटी पिरियड वेगळा असेल, त्या स्पीसीजचा मॅच्युरिटी पिरियड वेगळा असेल, तर तरीही दोन नवीन स्पीसीज काय होतात, फॉर्म होतात. ओके, सो हे आहे थोडंसं स्पेसिएशन बद्दल. थँक्यू व्हेरी मच. इथेच आपण थांबणार आहोत. सो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बायोगिक. ओके, याच्यावरती आपण कम्प्लीट चॅप्टरचे आणि इंटायर सिलेबस जे आहे त्याचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. ओके, स्टे ट्यून. थँक्यू व्हेरी मच.